सीझनमध्ये तर आपल्याकडे असे 10-15 फवारे उभा असतात रिपेअरिंगसाठी लाईनला असं. हे पाहिलं का आमच्या दुकानात नवीन जनावर आलेलं आहे. वेलकम गाईज इन माय न्यू ब्लॉग. आज आपला आज जिममध्ये आहे आपलं बॅक अँड बायसेप्स. जाऊ पार्टनर आहेत अभिषेक, त्यासोबत ट्रेन करू. निघूया जिमसाठी. 6 वाजले सकाळचे, 7 वाजले. फायनली वाजलेत 7. आता मी निघालो आहे जिमसाठी. उचलला आहे ट्रायपॉड आणि थोडंसं सॉल्ट वॉटर पिऊन मी निघालो आहे आज. आहे ते गावाच्या बाहेरनंच रस्ता आहे मला जायसाठी जिमला. हे बघा भावांनो, या रोडचं इतकं क्वालिटी सिनॅरिओ आहे. तुम्ही माणसं आयला असं वेळा असाल तुम्ही. या रोडचा असा सीन आहे की हॉरानावाला जो आहे हॉरानावाला बोलतोय की नाही, रोड बनवायच्या टायमिंगला गाड्या आमच्या रोड बंद नाही, आमच्या वावरात नाही गेल्या पाहिजे. हाही सेम तोच बोलतोय. मग समजा जर रोड बनवायचा, मी काय बोलतोय, समजा जर रोड बनवायचा तर गाड्या कुठनं जाणार मग तेवढे दिवस? कारण की एकच मेन रोड आहे गावात यासाठी. बोलावं तर बोलावं काय यांना आता. नाही रे बाबा, काल होतो मी. होतो की काल. भाऊ आपला जिम पार्टनर भाऊ श्याम भाऊला सपोर्ट करा. भाऊ आबूचे सगळे सेट झाले म्हणून आता आबू बायसेप घेतोय. आपलं चाललंय बॅग घ्यायचं. प्लॅन तर घालता होत्या सोबत ट्रेन करू बॅग म्हणून, पण कशाचं आबू मी थोडा लेट झालो. गाणं लावलंय असं कोको पाकिस्तान को. भाऊ सगळ्यात पहिला आपला सेट आहे लॅट पुल डाऊनचा. म्हणजे सीन काय विषय, त्याचा थोडा अंधार आहे जिममध्ये आणि आबळी आलेलं आहेत. आमचं थोडा पोरांनी बिल नाही भरले, जिमचे फीज नाही भरले म्हणून हे कट केलेलं आहे आमचं लाईट कनेक्शन. जसं ॲडजस्ट करा काय. पण असं काही गैर नाही. माझ्यासोबत फाटू नका उभं, नाही तर जाता मोकार बाकी माझं कोणासोबत सुद्धा भाऊ झाला आहे वर्कआउट आपला सगळा. पोरं म्हणते, म्हातारे म्हणते, सगळेच म्हणते कसं चाललं येऊ
जमते का नाही दिसतंय हा. हा तिथं काय विषय मग होय काय दिवसाला श्याम भोगी तसंच बनणार आहे पहिले त्यांनी फक्त कंटिन्यू करायला पाहिजे हा पूर्ण शर्ट वाला झालाय माझा. आज एकदम तगडा बॅगचा वर्कआउट झालेला. हो आता मिक्सी में डालो 60 ग्राम चना पाउडर बन गया. 1 गिलास दूध डाल दो, 1 केला डाल दो, 2 खजूर डाल दो और 5 ग्राम गुड़ डाल दो. ह्या शेकमध्ये फुटाणे, दूध, केळी आणि जे खजूर आहेत, खजूर टाकले की 100 ग्रॅम जरी सगळं घेतलं, दूध 1 ग्लास, याच्यामध्ये जवळजवळ 900 ते 1000 कॅलरीज आहेत. आता मी तर सध्या बल्किंगला आहे म्हणून मला एक बेस्ट डाएट आहे माझा सकाळसाठी ब्रेकफास्टसाठी. तुम्ही ट्राय करून बघा. माझ्याकडे ह्यावेळेस डेट संपलेत होते त्यामुळे मी विदाऊट डेट्सच बनवलं. म्हणजे जे खजूर होते ते खजूर सगळे संपलेले आहेत माझे म्हणून बिना खजूरचंच बनवलं. पण जसं आहे ओके झालं आहे. रोटी टाकून थोडा टेस्ट आला आहे. हो एकाच भाव आलेला आहे सध्या. 8 दिवस झाले सुट्टीवर आता. तसं आपली ही दुकान बंद आहे का आता हेड मॅकॅनिक यायची बाकी आहेत. हो आपल्याला सगळ्यात पहिला झाडू मारून घ्यायचं दुकानामध्ये. भाऊ शकता ये देखो हमारा बैट्समैन अभी क्रिकेट खेल रहा है. आज ये कौन से सस्ते नशे करके आए क्या मालूम. इस सज्जन को 2 क्या मिनट में तकलीफ है भाई. सारा ग्राउंड चकाचक. माननीय श्री सतीश राव दारकंड आणि त्यांचे हे सुपुत्र दमले का दमले. क्या क्या ये आता ह्या स्प्लेंडरच्या आपल्याला क्लच प्लेट खोलायला सांगितलेले होते हेड मॅकॅनिकने. तर मग आपण उचलली शॉटगन आणि खोलले 1 मिनिटात. ते पंक्चर झाले. आपली गाडी झाली आता पंक्चर. घरची गाडी आहे. मागचं टायर खोलण्यात दिलंय पंक्चरला. बघू शकता तुम्ही मागचं. आता व्हीलमध्ये काय माहिती किती पंक्चर निघन ते. काल रात्री गाडी आपल्या शटरमध्येच उभं होती. कसं काय पंक्चर झाली हार्ड आउट. सकाळी बघितलं धावा गेलेलं ती. हो विकास भाऊ चाललाय स्टार्टर. काय करतोय रे. रिपेअर करतोय का. स्टार्टर चेक करतोय. काय विषय काय कळा नाही याचा. का तुम्ही सांगा काम कसं झाले. काम ओके झाले की नाही. काय म्हणते काम ओके झालेलं आहे. व्हेरीफाईड आहे. कस्टमरला काम आवडलं. हो आता विकास मालामाल झाला एकदम. आता चहा पाजू शकतो विकास. ए हो दे ना कधी तरी चहा पाज ना. हा म्हण हो दे चल. कॅमेरा बद्दल करणार मागून कम्फर्टेबल हाईटला जास्त नाही. हा सेल्फ आणखीन काय पाहिजे तुला. भाऊ गाडीला पाहून विकासचं काय म्हणणं आहे. सगळं इग्निशन वगैरे सगळं चालू आहे. विकास म्हणतो पहिली गाडी बघितली मी. ही गाडी सगळं मीटर पूर्ण ऑन आहे असली. आज सगळ्या आमच्या एरियात खूप पाऊस पडलेला म्हणून नुसते फवारेच जास्त चालू होते रिपेअरिंगसाठी. हाय का भोंग्याचा पिस्टन.
यो क्रँक रॉड हा जो रॉड आहे हा या बेरिंग नवीन बेरिंगमध्ये बसा ना, त्यामुळे आपल्याला याला प्रेस करायला जायचं आता मशीनवर हायड्रोलिक प्रेसवर जाऊन याला प्रेस करून आणायचं. गिअरबॉक्सचा गिअर आपण हा यामध्ये बसून घेतलाय बेरिंग नवीन बेरिंगमध्ये. आता निघायचं आपल्याला गॅरेजसाठी. हॅव अ ब्रेक, हॅव अ 1 कप ऑफ चहा. हा एक ग्रास कटर आणि हा आत्ताचा फवारा. तिन्ही फवारे आता रिपेअर केले एका जस्ट तासभरात मागच्या. हे फवाराची एक सर्व्हिसिंग होती, ती सर्व्हिसिंग पूर्ण कंप्लीट केली आणि त्यानंतर याचं पूर्ण इंजिन डाऊन केलं होतं. जे तुम्ही बघितलं ना, मी तो गिअरबॉक्स घेऊन फिरत होतो बघा. मग आजचे सगळे फवारे संपलेत म्हणून घेतले पाणी गोळा करून. हे बघा डिंग 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 डिंग. हे पाहिलं का, आमच्या दुकानात नवीन जनावर आलेलं आहे. हा कंपनीचा पुढा कच्चा खाऊ राहिला. मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता आज आता आपण संध्याकाळी 7च वाजलेत. आता आपल्याला सगळं झालंय. आता शेवटचा टप्पा राहिला तो म्हणजे आपले पाणी लावून घेण्याचे. आपल्याला ते काही वर लावायचे आणि काही पेटीत, काही पेटीच्या बाजूला. आता आमचा सीझन चालू झालाय. जसं की पाऊस पडलाय, फवारण्याचा सीझन आहे. गावाकडे रानात जास्त पाऊस पडलाय म्हणून किडे वगैरे होऊ नये त्यासाठी सीझन मध्ये तर आपल्याकडे असे 10-15 फवारे उभा असतात रिपेरिंग लाईनला. असं मित्र तुमच्या आयला 2 व्हीलरचा मॅकॅनिक आहे का नुसतं फवारेच रिपेअर करतोय. सकाळपासून फवारेच फार त्याचा आवाज ऐकलाय समजा. कारण की आपलं गॅरेज तेवढं जुनं आहेत ना. गॅरेज आपलं जवळजवळ 2000 पासून आहे तिथं या एरियामध्ये. जेव्हा म्हणजे माझे जे फादर आहेत हेड मॅकॅनिक आपल्या चालते, त्यांनी इथल्या 90% पोरांना त्यांनीच मॅकॅनिक बनवलंय, त्यांनी शिकवलंय इथं. बाहेर नाही, आम्ही पण प्रॉपर इथलं नाहीये, आता स्थायी झालो इथं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.